अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्था तपोवन बुद्ध महाविहार लहान दोन यांच्या वतीने आयोजित केलेल्या या धम्म परिषदेला ज्यांची आज अध्यक्षतेखाली हा परिषदेचं आयोजन होत आहे, परमपूज्य पूजनीय आदरणीय भदंत पायाबुद्धीजी फेरो नांदेड, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय भिकू संघ, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीमान नागेलीकर, महापालिकेचे नांदेडच्या माजी महापौर किशोर स्वामी, संजय लहानकर, तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाणे, राजू शेट्टे, अर्धापूरचे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम बदले, गजानन कदम, ज्ञानेश्वर राजेगोरे, अशोक सावंत, प्रवीण देशमुख, लहानचे सरपंच सदाशिव इंगळे, उपसरपंच शेख महबूब, माजी सरपंच अमोल इंगळे, सुनील लोकरे, ज्यांनी या परिषदेची परंपरा कायम ठेवून कैलासवासी निवृत्तीराव लोणे आणि त्यांचं नुकतंच स्वर्गवास झाला आमचे सहकारी संजय लोणे यांची परंपरा कायम ठेवून आजही या ठिकाणी भव्य परिषद त्यांनी आयोजित केलेली आहे. आमचे मित्र राजेश लोणे, त्यांच्या माताजी अनुसयाताई लोणे, प्रजापतीताई लोणे, दिगंबर धुमाळ, अमोल डोंगरे, मंचावर उपस्थित असलेले या भागातील सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित असलेले पत्रकार, आज या परिषदेमध्ये नियमितपणे दरवर्षी येणारी सर्व माझ्या माता भगिनी, लहान लोण आणि या सर्व परिसरातल्या भागातील या परिषदेवर श्रद्धेने वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहणारे माता भगिनी, उपस्थित सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांना महाराज जय भीम. आज या ठिकाणी त्या धम्म परिषदेमध्ये आज सहभागी होत असताना मला मनापासून आनंद आहे की दरवर्षी नियमित कुठल्याही व्यत्यय न येता धम्म परिषदेच्या मागची जी भावना आणि भूमिका आहे ती भूमिका कायम ठेवून त्या तपोवन बुद्ध महाविहाराचा विकास करण्याचं ध्येय, एक तीर्थक्षेत्र या ठिकाणी कायमस्वरूपी निर्माण व्हावं आणि या तीर्थक्षेत्रातून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रसार कायमस्वरूपी नांदेड जिल्ह्यात, महाराष्ट्रात, मराठवाड्यात व्हावा या उदात्त हेतूने दरवर्षी एक वैचारिक मेजवानी, एक वैचारिक भूमिका घेऊन बदललेल्या काळानुरूप आपल्याला संघटित करण्याचं काम, आपल्या ध्येयापासून कुठेही बाजूला न सरकता आपली बांधिलकी कायम ठेवून ही धम्म परिषद दरवर्षी प्रगतीच्या मार्गाने, दरवर्षी विकासाच्या मार्गाने, दरवर्षी विकासाची भावना आणि भूमिका घेऊन आणि विचाराला तेवढीच बांधिलकी ठेवून या ठिकाणी दरवर्षी आज नित्याने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतो. आज या ठिकाणी आलो असताना 2 मिनिटं मला वाटलं की संजय लोणेच मला स्वागत करायला उभा आहे. मला ध्यानातच राहिलं नाही, किंबहुना वाटलंच नाही की संजय आमच्यामध्ये आला नाही. एवढे आम्ही सर्व मंडळी एकरूप आहोत. मंचावरचे माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित असताना आज संजय आमच्यामध्ये नाही ही कल्पनाच मनामध्ये आम्हाला सहन न होणारी आहे. परंतु जे नियतीला मान्य आहे
ते आपल्याला मान्य करावंच लागतं. आणि त्यामुळे संजय या ठिकाणी नसला तरी त्याची परंपरा व कैलासवासी त्यांचे वडील निवृत्तीराव लोणे हे आमच्या लहानकर मोठे लहानकर साहेब आहेत असताना एक राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ज्यांनी या भागामध्ये काम केलं. आणि हे जे बुद्ध विहार या ठिकाणी आज विकसित होत आहे, खरा त्या ठिकाणी पाया जर कोण लावला असेल तर निवृत्तीराव लोणे यांनी पुढाकार घेऊन लहानाचं रोपट आज मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे असं मी मंडळात व्यक्तीने ठरवलं आहे. त्याला तपस्या लागते, याला मेहनत लागते, वैचारिक बांधिलकी लागते, काम करण्याची इच्छाशक्ती लागते. त्या सगळ्या गोष्टी निवृत्तीरावांनी मला आठवते की दरवर्षी म्हणजे माझ्याकडे भेटायला येतात, मला कार्यक्रम निमंत्रित करून येण्यासाठी खूप आग्रह राहतो. कधी जमतं कधी जमत नाही, कधी मुंबईत असलो तर बाहेर गावी असतो तर जमत नाही. पण ज्याच्या वेळेस मी नांदेडमध्ये आहे, योग साधता आला तर मी नक्की या ठिकाणी प्रयत्न करतो. पण तो योग आज घडून आला आणि मला येता आला याचा मनापासून मला समाधान आणि आनंद आहे. आपण सर्वांनी खूप आमच्यावर प्रेम केलेलं आहे. लोणे परिवाराचं सहकार्य, लहान दोनच्या लोकांचं सहकार्य, आपल्या सर्वांची सामाजिक बांधिलकी आणि आपल्या सर्वांनी जो आम्हाला आशीर्वाद तर नेहमी काम करणारा स्फूर्ती समाधान आम्हाला आमच्या दृष्टीने ही फार मोठी समाधानाची बाब. आणि म्हणून एक वैचारिक बांधिलकी आहेच, पण त्याच्याबरोबर एक व्यक्तिगत नातं हे लहान दोनच्या लोकांची मला जोडलेलं आहे. या ठिकाणी जाहीरपणे सांगताना मला अतिशय आनंद आहे. शेवटी कुठंतरी माणसाला जुने सण आमचे वडील शंकरराव चव्हाण साहेब देशाचे गृहमंत्री होते, राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होते, तर त्यांचं नातं लहानपणाशी कधी दूर केलं नाही, लहानकर परिवाराशी कधी दूर करत नाही. लोणे परिवारासोबत घेऊन करण्याचं काम शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं आणि तीच परंपरा अशोक चव्हाण सुद्धा निश्चित करत राहील. आणि पाठबळ आपण मगाशी संजय लहानकर म्हणजे त्याप्रमाणे एक वैचारिक पाठबळ तर आहेच, आयोजन नियोजन त्याच्या मागचा विचार की करण्यासंदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे आयोजित करण्यासंदर्भामध्ये. मगाशी राजेश फार भावनिक झाला, त्याला भावना आवडता आल्या नाही, डोळ्यात अश्रू आले, आठवण आली वडिलांची, आठवण आली भावाची, आठवण आली परिवाराची की ज्यांनी वर्षानुवर्ष ही परंपरा कायम ठेवली. त्याचा कार्यक्रम आयोजित करणं ही लहान गोष्ट नसते. एवढा सगळा परिवाराला एकत्र आणणं, त्या सर्व लोकांना एकत्र आणणं, आदरणीय भिक्खू संघाला या ठिकाणी निमंत्रित करणं, त्याचा मान सन्मान करणं आणि हा कार्यक्रम दरवर्षी कुटुंब ज्याप्रमाणे करतं त्याच्यापेक्षा चांगला झाला पाहिजे ही भूमिका त्याची होती. आणि म्हणून त्याच्या मागे मी आहे सांगण्याकरता मला मुद्दा त्या ठिकाणी आज या ठिकाणी आलेलो आहे. लोणे परिवार असो, संजय असो, राजेश असो, यांचे जे पारिवारिक संबंध आमचे राहिलेले आहेत ते निश्चितच कायमस्वरूपी आहेत, तात्पुरती नव्हती किंवा फक्त राजकीय नाही, तर या सगळ्या परिवाराशी आम्ही संबंधित आहोत. आणि या नियोजनामध्ये एक वैचारिक भूमिका घेऊन आपण सर्वजण त्या ठिकाणी आज ज्यावेळेस आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करतो त्यावेळेस पहिली गोष्ट जी मनात येते की बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये भावना बौद्ध धर्म स्वीकारून काम करण्याची इच्छाशक्ती, त्याच्या मागची जी काही आचरणामध्ये आणण्याची कार्यपद्धती असो, एक श्रद्धेची भाग असो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिले संविधान जिचा उल्लेख वारंवार रोज आपल्या मनामध्ये येतो, रोज कार्यक्रमामध्ये येतो, जयंती महापरिवार निर्माण दिनाच्या निमित्ताने येतो, तो विचार हा इथे बसलेला प्रत्येक माणूस, प्रत्येक महिला आणि पुढची पिढी केवळ ही काही मर्यादित विषय नाहीये, तर पुढच्या पिढ्या हा सगळा विचार कोणी घेऊन आज जगामध्ये वाढवत आहे. आणि त्या विचाराची बांधिलकी आहे सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, गरीब उपेक्षित वर्गाला न्याय देता आला पाहिजे, प्रत्येकाला हक्क असला पाहिजे, शिक्षणाची सोय झाली पाहिजे. शिक्षण वाघेचं दूध आहे ज्यांनी उल्लेख या गोष्टीचा केला होता, त्या बाबासाहेबांच्या विचारसरणीला बांधिलकी स्वीकारून लाखोच्या संख्येने लोक ज्यावेळेस जयंतीला जमा होतात
तो आपण त्या ठिकाणी महापूर पाहिल्यानंतर बाबासाहेबांची उंची किती मोठी आहे ते आजही कोणी विसरलेलं नाही. मला लोकांना आणि मग त्यांच्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थाने आपण आदरांजली व्यक्त करण्यासाठी एकत्र येतो. त्यांनी जे केलेलं काम आहे हे सदैव समाजामध्ये राहिलं पाहिजे आणि केवळ नुसतं कार्य म्हणून चालणार नाही तर त्याची अंमलबजावणी कृतीमध्ये. आज चौकडून आपल्याला वाटतं की नेमकं काय चाललंय, सगळ्यांच्या मनामध्ये भीती राहतील. हे सगळ्या पद्धतीने आज जे काही चाललंय अराजकता आहे, भीतीचं वातावरण आहे, आमचा अधिकार, आमचा हक्क, आमचं संरक्षण, आमचं आरक्षण हे शिल्लक राहील की नाही, अशा प्रकारची खंत ज्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये येते, भीती वाटते, त्यावेळेस खरा आधार कोणाचा असेल तर तो देशातल्या संविधानाचा अधिकार आम्हाला आहे. त्या संविधानाला कोणीही देशामध्ये झुगारू शकत नाही. सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय सुद्धा ज्यावेळेस निर्णय घेते त्यावेळेस संविधानाला डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेते. राज्याने किंवा केंद्राने कायदा जर केला आणि एखादा कायदा हा संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जात असेल, विरोधात जात असेल तर तो कायदा सुद्धा सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय रद्द करते. एवढी ताकद त्या संविधानामध्ये आहे. बहुमताच्या बरोबर काही होतं ना. आज राज्यामध्ये बहुमतात ज्याची सत्ता आहे, त्याचं बहुमत आहे, त्या बहुमताच्या जोरावर काही करता येते. पण बहुमताच्या जोरावर काही जरी केलं तर शेवटी ही चौकट कुठली आहे तर संविधानाची. त्या संविधानाच्या बाहेर जाता येत नाही, चुकीचं करता येत नाही. आणि तुम्ही जर संविधानाची पायरी ओलांडली चुकीच्या मार्गाने गेला तर तो कायदा सुद्धा रद्द होतो. अनेक उदाहरणं आपण सर्वांनी पाहिलेली. त्याच्यामुळे गरीब माणसाला शाश्वती आहे, सामान्य माणसाची शाश्वती आहे, महिलांना शाश्वती आहे, आरक्षणाबद्दलची काही शाश्वती आहे. ती कशामुळे आहे? बाबासाहेबांच्या दूरदृष्टीतून देशाला संविधान मिळालं आणि म्हणून हे सर्व शक्य झालं. नाहीतर केव्हा सगळं बदलून टाकलं असं चित्र. अशा अनेक उदाहरणं आपल्याला देशामध्ये, राज्यामध्ये देता येतील. अशा घटना आज आपल्या समोर. म्हणून मी तो थोडक्याचा उल्लेख यासाठी करत आहे की धम्म परिषद हेतूच आहे. धम्म परिषद हेतूच आहे की कायद्याचं राज्य असलं पाहिजे, संविधानाच्या चौकटीमध्ये असलं तसं राज्य असलं पाहिजे आणि न्याय देणारं राज्य असलं पाहिजे. राज्य कोणाचं असो तर सरकारची बांधिलकी आहे की राज्य चालवत असताना गरिबाला न्याय मिळाला पाहिजे, सामान्याचं रक्षण करता आलं पाहिजे आणि त्यातून त्या देशाचं भलं झालं पाहिजे, राज्याचं भलं झालं पाहिजे आणि गरिबाला न्याय देता आला पाहिजे. ही भूमिका संविधानामध्ये लिहिलेली आहे. ती विनंती करेन आमच्या स्टेजवर श्री माणसं आम्ही संविधान सहली वाचलेला माहित नाही, तर संविधानाचं पठण केलं पाहिजे, त्या ठिकाणी संविधान अभ्यास केला पाहिजे आणि हार करण्यापेक्षा संविधानाचे प्रत जरी लोकांना दिली तर मला वाटतं पुष्कळ मोठं काम होईल. त्यातूनच प्रसार धर्माचा होणारा राहणार नाही असं मित्र. अधिक वेळ मी घेत नाही. आपल्याला आदरणीय भिकू संघाला भक्तजींना या ठिकाणी ऐकायचं मला जाणीव आहे, त्यामुळे अधिक वेळ काही मी घेणार नाही. पण आपल्यामध्ये सहभागी होत असताना मला मनापासून आनंद आहे की आज तुमच्यामध्ये येऊन काही क्षण या ठिकाणी घालवण्याची मला संधी मिळाली आणि आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याचा संधी या ठिकाणी मिळाली. आदरणीय या ठिकाणी भक्तजी या ठिकाणी बसलेले, भिकू संघ या ठिकाणी उपस्थित आहे. तर सर्वांना विनम्रपणे या ठिकाणी अभिवादन करतो. सर्वांचा आशीर्वाद आम्हा सर्वांच्या मागे नेहमी राहावा अशा प्रकारची अपेक्षा करून या ठिकाणी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद साहेब. धम्म परिषदेची भावना आणि भूमिका कायम लक्षात घेऊन बुद्ध आणि धर्माचा प्रसार करण्याचा उद्दात हेतूने सहकार्य करण्याचे आपण आश्वासन दिला. बांधिलकी कायम ठेवून धम्म प्रसार आणि